एक्सप्रेसवे मॅन म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रचंड दूरदृष्टी असलेले आणि कुशल कार्यकारी नेते. गमतीनं लोक त्यांना रोडकरी म्हणतात. फक्त मंत्री म्हणूनच नाही तर गडकरींचे वेगवेगळ्या विषयांमध्ये रुची आहे. अगदी पदार्थांच्या रेसिपी सुद्धा जेव्हा ते सांगतात तर गडकरींचे ते यूट्यूब व्हिडिओ आवडीनं लोक पाहतात. आता तुम्हाला वाटेल मध्येच आम्ही केंद्रीय मंत्री गडकरींबद्दल का बरं बोलतोय, तर सध्या गडकरी वाडा हा चर्चेचा विषय. नागपूरमधल्या महाल परिसरातला गडकरींचा हा वाडा. गडकरींनी नुकत्याच आपल्या वास्तूचा पुनर्विकास केलाय. बड्या नेत्याचं घर म्हणजे महागडं फर्निचर, भव्य दिव्य असं काही वाटत असेल, पण गडकरींचं हे नवं घर अगदी पर्यावरणपूरक आहे. हे घर पूर्णतः इको फ्रेंडली आहे. म्हणजे उन्हाळ्यात नैसर्गिकरित्या थंड आणि हिवाळ्यात उबदार. तर नागपूरमधलं वातावरण ज्यांना माहिती असेल त्यांना कळेलच की गडकरींनी हे असं घर का बरं बांधलंय. तर गडकरी कुटुंबानं नुकताच गृहप्रवेश केलाय. घराचं मुख्य प्रवेशद्वार आणि बाहेरची रचना केरळ आणि कोकणातली पारंपरिक दक्षिण भारतीय शैलीची आठवण करून देते. हे संपूर्ण घर इको फ्रेंडली आहे. शाश्वत बांधकामामुळे याला प्लॅटिनम रेटिंग ग्रीन हाऊस हा सर्वोच्च दर्जा प्राप्त झालाय. साधेपणा, आध्यात्मिक शांतता जपण्यासाठी लाकडी कोरीव काम, भारतीय कलाकृतींचा वापर या वास्तूत करण्यात आलाय. गडकरींचा वाडा म्हणजे खरं तर राजकीय घडामोडींचं केंद्र राहिलेलं आहे. इथे अनेक मोठे नेते, कार्यकर्ते यांचा नेहमीच राबता असतो. खरं तर अनेक बाबतीत नागपूरकर कार्यकर्ते गडकरींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात. त्यामुळे पुढचा येणारा काळ हा इको फ्रेंडली घरांचा असणार आहे, ज्याची सुरुवात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतःपासूनच एक प्रकारे केली आहे. तर गडकरींचं हे इको फ्रेंडली घर, ही नवी वास्तू तुम्हाला नेमकी कशी वाटते आणि अशा प्रकारे इको फ्रेंडली घरं बांधण्याच्या निर्णयाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.